परंतु मोठेपणाने केलं, स्वार्थापोटी केलं, मला मोठा म्हणावा याच्यासाठी झालं ते राजस्थान दान होते आणि उद्वेगून काय बो यांची कटकटे देऊन टाका असं म्हणून जर दिलं असेल तर ते तामस दान. गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये हे राजस तामस सात्विक दान सांगितलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी उद्देश हा एकच आहे, हेतू विना मंदोपीन प्रवर्तते, हेतू शिवाय मंद बुद्धीचा माणूस सुद्धा कुठली क्रिया करू शकत नाही. मग हे तर स्वामींचे साधक आहेत. परंतु हा हेतू कसा आहे, माझ्या स्वामींचं तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचावं, तो प्रसार व्हावा, तो प्रचार व्हावा आणि त्याला पूरक आहे हा, म्हणून हा उद्देश चांगला आहे. आणि हे परमेश्वर तुम्हाला जो कृष्णार्पण करून संकल्प सोडून जे दान द्यायला सांगतात, तो संकल्प विकल्पात्मक म्हण आहे. इथं संकल्प झालेला असतो पण त्याला प्रारब्ध करायचंय म्हणून ते त्याला वाटावं नाही दान आपण संकल्प सोडलेला आहे तो द्यायलाच पाहिजे, तो करायलाच पाहिजे. तो बांधला जातो मनाने सुद्धा, तो त्या क्रियेशी नाही मी बांधलेला आहे, मला याच्यातून मुक्त व्हावंच लागेल. आणि म्हणून ते सात्विक दान आहे. दान करायचं असलं या हाताचं या हाताला कळू देऊ नये म्हणतात. अशा प्रकारचं उत्तम दान आहे.